इकडे तिकडे बघत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो माय एक्झाम इज ओव्हर नाव अँड द टेन्शन इज फायनली गॉन. हुश. सो आय एम गोइंग टू माय फ्रेंड्स हाऊस टू स्टे बिकॉज तिची मम्मी पप्पा गावी गेलेत. सो लेट्स गो. पप्पांसोबत बोलत बोलत आय रिच्ड हर प्लेस. मग मी तिला बोलवलं. बघा कशी लाजते, कारण तिला व्हिडिओमध्ये फेस दाखवायला आवडत नाही. नाही का तुझा चेहरा दाखवत नाही मी. चेहरा ह्याच्यामध्ये दाखवत नाही असं नाही, तोंडावर इमोजी टाकाय. मी तिला कशी कन्व्हिन्स करते बघा, तरीही ती ऐकत नाही. जाऊ दे. मग आम्ही तिच्या फ्लॅटवरती पोचलो आणि बघा मलाच दरवाजा ओपन करायला सांगते तिचं घर असून, कारण तिला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे, फेस रिव्हील करायचं नाही. देन आय डिरेक्टली वेंट टू हर बेडरूम टू सी धिस व्ह्यू. बघा किती छान दिसतोय. मी ह्याच्यासाठीच त्यांच्या घरी जाते. काय मला मजा येते अशी कळ काढायला. मग आम्ही एक खाऊ वगैरे घेऊन बसलो होतो अभ्यास करत. मग मी डिरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग स्टार्ट केला, कारण आम्ही काल मूवीज बघत होतो, त्याच्यामध्ये मला वेळच नाही भेटला. ही बघा रांगोळी मी आणि स्वातीने काढली. कशी आली आहे सांगा. मग मी परत आत गेले, कारण खूप झोप येत होती. लवकर पण उठलेले मी आज पहिल्यांदा. मग मी परत त्यांच्या बेडरूममध्ये गेली हा व्ह्यू बघायला, कारण आय एम ऑब्सेस्ड विथ धिस व्ह्यू. काकींना आम्ही खाली घ्यायला गेलो. जरा लिफ्टमध्ये गर्दी बघा. शिव बोल की काय तर काय. मग स्वातीने आरतीची तयारी करून ठेवली होती, कारण तिची दीदी खूप दिवसांनी तिच्या घरी आलेली. मग थोडी जराशी आम्ही रीलची तयारी करत होतो. ह्याला जरा आम्ही शिकवत होती कसं करायचं, काय करायचं. सो आफ्टर अ 1 डे ब्रेक फायनली आय लेफ्ट फॉर माय होम. नको नको. माझी बहीण मला काय सांगते बघा. आणि अजून शेजवान चटणी. बॅक आता मी फ्रंट कॅमेरा क्रॅक जॅक. मग मी घरी पोचले. आत्यासोबत बोलत, तिचा काय फोन चालूच होता. मग मी याची कळ काढत हा व्लॉग इथेच एंड केला. बाय.